मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी येथे रस्त्याच्या मध्यभागी भला मोठा खड्डा पडलेला आहे। कॉन्क्रीटमध्ये वापरण्यात आलेल्या सळ्या बाहेर आल्याने अवघ्या 10 ते 12 मिनिटात 15 पेक्षा अधिक वाहनांचा अपघात झालाय। खड्ड्यात अडून 15 पेक्षा अधिक वाहनांचे टायर फुटले। ही घटना 2 जुलैच्या मध्यरात्री घडली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या व्हाईट टायपिंगसाठी मागील वर्षात तब्बल 620 कोटी रुपये खर्च करण्यात आले। इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करून देखील महामार्गाची दुरवस्था पहिल्याच पावसात झालेली आहे। महामार्गावरील कॉन्क्रीटमध्ये वापरण्यात आलेल्या सळ्या बाहेर आल्याने वाहन चालक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे। गुजरातवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना हा अपघात झालेला आहे। या खड्ड्यामध्ये अनेक वाहने पंक्चर होऊन रस्त्याच्या बाजूला उभी आहेत। तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये। माझ्या गाडीचं टायर फुटलं, त्याच्यानंतर माझ्या समोर 15 गाड्यांचं टायर फुटलं लाईव्ह। 15 टोल प्रशासन एवढा टोल घेऊन काय करताय? हे काय लोक मरतील का राहतील याच्यामध्ये? बीच रास्ते में खड्डा है बड़ा, ये टोटल जितने लोग हैं ना पूरा गाड़ी सबका टायर गया है। एक्सीडेंट होने का बहुत बड़ा चांस था, सबने बचा। पीछे कोई भी ट्रक होता था ना सब मरे होते थे। 12 गाड़ी है पूरा खत्म हो गया, पूर्ण टायर फाटले। अजूनही गाडी आली मुंबई गुजरात महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे अपघात होत आहेत। सळ्या बाहेर आल्या आहेत, तेव्हा इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अत्यंत सावधानतेने गाडी चालवावी। वाहन चालकांनी याबाबत खबरदारी घ्यावी। धन्यवाद। पाहत रहा टाइम टू टाइम।